महाजन भाजपला शून्यातून सत्तेपर्यंत पोहोचवणारी जोडी। गोष्ट आहे 80 आणि 90च्या दशकाची। महाराष्ट्रात काँग्रेसचा दबदबा होता। सहकार, शिक्षण आणि सत्ता सगळीकडे काँग्रेसचीच मजबूत होती। अशा वेळी भारतीय जनता पक्ष हा प्रामुख्याने शहरी भागात असलेला पक्ष मानला जायचा। याच काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून तयार झालेले दोन तरुण महाराष्ट्राच्या राजकारणात आपले पाय रोवत होते। एक होते प्रमोद महाजन, उत्तम वक्ते, चाणाक्ष बुद्धी आणि अचूक राजकीय टायमिंग साधणारे नेते। तर दुसरे होते गोपीनाथजी मुंडे साहेब, थेट आक्रमक आणि बहुजन समाजाचा चेहरा म्हणून ओळख मिळवलेले नेते। या दोन नेत्यांची मैत्री अभूतपूर्व होती। प्रमोद महाजन यांनी भाजपची रणनीती आखली। त्यांनी पक्षाला शहरी भागातून बाहेर काढून ग्रामीण महाराष्ट्रात नेण्याचा प्लॅन तयार केला। तर गोपीनाथ मुंडे यांनी आपल्या झंझावाती भाषणांनी आणि ओबीसी राजकारणाच्या माध्यमातून हा प्लॅन प्रत्यक्षात आणला।